सर खरं तर खूप चुरस वाटत होती पण सहज विजय झालाय आणि माझ्या आमदारांना या ठिकाणी विजय प्राप्त होताना दिसतोय. तुमच्या गटात काय परिस्थिती आहे? जो आमचा या ठिकाणी जो विजय आपल्याला पाहायला मिळतोय, खरं तर आम्हाला आमची जी विधानसभा मागची झालेली होती त्याच्यामध्ये आदरणीय अशोक बापूंचा या ठिकाणी पराभव झालेला होता आणि ती खंत आमच्या सर्व ग्रामस्थ आणि मतदारांना त्या ठिकाणी होती आणि ती असलेली खंत या ठिकाणी ह्या इलेक्शनच्या माध्यमातून आम्हाला ती त्या ठिकाणी काढायची होती. आणि बाबींचा त्या ठिकाणी विकासाचा जर वेग पाहिला तर एवढा वेग असताना देखील त्या ठिकाणी आम्हाला विधानसभेमध्ये त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला होता. त्याची एक आम्हाला दुःख आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी होतं आणि ते दुःख आम्हाला दूर करण्यासाठी आम्ही आजच्या ह्या जिल्हा परिषद इलेक्शनमध्ये सर्व मतदार युवक आमचे सगळे मित्रपरिवार ह्यांनी अगदी जोमाने काम केलं आणि आम्हाला हा विजय त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. खरं तर हा विजय ह्या तरुण पिढीचा आहे. तरुण पिढीला कळलेला आहे की भविष्यामध्ये आपल्या भागामध्ये आपल्या नेतृत्व कोण करू शकतं, कोण चांगल्या प्रकारचे कामं करू शकतं. म्हणूनच ह्या आमच्या युवक पिढीने आदरणीय बापू आणि बाबींच्या पाठीमागे राहण्याचा विचार त्यांनी केला आणि भरघोस मतदान आमच्या गावातून या ठिकाणी करण्यात आलेला आहे. हा विषय या ठिकाणी होत असताना पुढच्या काळामध्ये निश्चितपणाने आमच्या पूर्व भागामध्ये म्हणजे वडगाव राजसाई मांडव फराडा गटामध्ये चांगल्या प्रकारचं काम बाबींच्या हातून या ठिकाणी घडणार आहे आणि घडावं म्हणूनच लोकांनी जाणून या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मतदान या ठिकाणी केलंय. इतर पक्षाकडे किंवा त्यांच्या चिन्हाकडे पाहिलेलं पण नाहीये, कारण का यांच्या कामाचा अनुभव आम्ही अनुभवलेली माणसं आहोत. आदरणीय बापू असतील आमदारकीच्या काळामध्ये आणि बाबी असतील सभापती असताना जिल्हा परिषदेच्या यांनी भरपूर आमचे मूलभूत गरजा त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. म्हणून आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीमागे उभा होतो. आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत तर काही सभापती पद काही पदाची अपेक्षा आहेत का? पदाची अपेक्षा असणे साहजिक आहे, कारण आदरणीय बाबेने त्या ठिकाणी मागच्या पंचवार्षिकमध्ये सभापती म्हणून चांगलं काम केलेलं आहे. या ठिकाणी आम्हाला एक दुःख वाटतं, जे खरं नेतृत्व होतं आमचं आदरणीय दादा या ठिकाणी आता इथं नाही आहेत. ते खरं मनामध्ये खूप मोठ्या प्रकारचं दुःख आम्हाला या ठिकाणी जाणवत आहे. पण निश्चितपणानं आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा जिल्हा परिषद पुणे या ठिकाणी सक्षमपणे उभा राहील आणि चांगलं काम त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये केलं जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. तुमचं प्रथमतः अभिनंदन. तुमचं नाव सांगा आणि विजयाबद्दल काय सांगा? माझं नाव विकास ज्ञानदेव शेलार, मी नागरगावचा. मला आदरणीय बप्पू आणि बाबींनी युवकांना संधी द्यायची ह्या उद्देशानं आणि आपल्या भागातील नवीन नेतृत्व तयार करायचं ह्या उद्देशाने मला त्यांनी उमेदवारी दिली आणि माझ्यासारख्या नवख्या उमेदवाराला येथील सर्वसामान्य जनतेने बापूंवर आणि बाबींवर असलेला विश्वास आणि त्यांच्याकडे पाहून मला प्रचंड बहुमताने विजय केला. त्याबद्दल सर्व नागरिकांचं, सर्व मतदार बंधू भगिनींचं, सर्व लोकांचं खूप खूप आभार. थँक्यू. जिंदाबाद.